सर्वस्व भार रामचरणी टाका. श्री महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. एकदा संसार धरला ना मग तो तडीला न्यावा व मनात समजावे की संसार रामाचा माझा नव्हे. सकाळी उठल्यावर प्रथम संतांचे स्मरण करावे व म्हणावे की मी तुमच्या कृपेने पोचणे आहे. तुम्ही माझा ताबा घ्या म्हणजे देव माझ्यावर कृपा करेल. प्रारब्धवशात जे बरे वाईट भोग पुढे येतील ते गुरुस्मरणाने शुद्ध करून भोगावे व स्वस्थ राहावे. गुरुचे बोधावर किंवा आनंदावर चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. बोध व आनंद स्वरूपतः एकच आहेत. जसे भूक लागली की जेवण व पुन्हा काही काळानंतर भूक हे चक्र चालू असते व आपण योग्य तेच सेवन करतो. पाण्याच्या मोटीला लावलेले रहाट गाडगे जसे एकामागून एक पाणी भरून ते रिचवीत राहतात पण ते कुठे जाते हे त्या मोटीला माहीत नसते, तसे हे आहे. पाप पुण्याचा खेळ याच पद्धतीने चालू आहे. पण चित्त रामचरणी स्थिर केले तरच या खेळाचे परिणाम होत नाहीत. सर्वस्व भार रामचरणी टाका हे अनुभवाने सांगतो महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.